ओम शांती. स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं जीवनमधले यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक सुंदर अशी बोधकथा ऐकणार आहे. एकदा एका गावामध्ये एक साधू आले होते आणि त्याच गावातील एक व्यापारी साधू महाराजाकडे गेला आणि साधू महाराज सत्संग करत होते. सत्संग झाल्यानंतर त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला. महाराज म्हणे, माझ्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येत आहेत, अशा काही अडचणी यायला लागलेल्या आहेत, ते काही थांबत नाही आहेत. एक अडचण संपली की दुसरी येते, दुसरी संपली की तिसरी येते, तिसरी संपली की चौथी येते. गेली 1 वर्षापासून माझ्या जीवनामध्ये अडचणी का थांबत नाही. मग महाराजांनी सांगितलं, साधू महाराज त्याला म्हणले, ठीक आहे म्हणे, एक काम कर म्हणे. या ठिकाणी बाजूला उंटाचा एक तबेला आहे. त्या उंटाच्या तबेल्यामध्ये 15 ते 20 उंट बांधलेले होते. त्यांनी सांगितले की आज रात्री या उंटापाशी तू बसायचं आणि ज्या वेळेस हे सर्व उंट झोपी जातील त्यावेळेस तू झोपायचं आणि मग नंतर मी तुला उद्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. मग तो व्यापारी त्या तबेल्यामध्ये थांबला. तर ते 15-20 उंट होते. मग त्यामधला एक उंट बसला, 2 बसले, 3 बसले, 4 बसले, 5 बसले, बरेचसे उंट बसले, काही उभे होते. आणि मग काही काळाने ते बसले. त्यानंतर एक उंट उभा राहिला. नंतर पुन्हा एक झोपला, खाली बसला. त्यानंतर दुसरा उभा राहिला. पूर्ण रात्रभर हा कार्यक्रम चालत राहिला. कोणता ना कोणता उंट उभा असायचा, एक बसला की एक उभा राहायचा. तो व्यापारी काही रात्रभर झोपला नाही, कारण सर्व उंट काही एकदम सगळे झोपलेले नव्हते. एक झोपला की दुसरा उठून उभा राहायचा, दुसरा उठला की एक झोपायचा. अशा पद्धतीनं हा क्रम होता. आणि तो रात्रभर झोपला नाही. सकाळी तो महाराजाकडे आला, परेशानीमध्ये दिसला. तर साधू महाराजांनी त्याला विचारलं, काय झालं, रात्री चांगली झोप झाली का रात्री? त्याने सांगितलं की महाराज, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळालं. तर माणसाच्या जीवनामध्ये प्रसंग हे असे असतात, अडचणी संकट अशी असतात की ते कधीही न संपणारे असतात. एक संकट संपलं की दुसरं चालू होतं, दुसरं संपलं की तिसरं चालू होतं, एक संपेपर्यंत दुसरं तयार होतं. कारण हे सांप्रत जग, हे कलियुगी दुनिया अनिश्चिततेने भरलेली आहे. या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची कधीही परिस्थिती समोर उभा ठाकू शकते. अनेक प्रकारची आव्हानं, अनेक प्रकारचे चॅलेंज. परंतु या आपल्या जीवनाकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन जर आपण बदलला तर प्रत्येक प्रकारच्या संकटामध्ये, प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपलं मन हे शांत राहू शकतं. आणि म्हणून मनाला शांत ठेवायचं असेल तर सकारात्मक दृष्टिकोन प्रथमतः आपण पाहिला, जर आपण धारण केला
कारण त्या संकटाकडं, त्या परिस्थितीकडं, त्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला, ही संकट किंवा ही परिस्थिती जी आपल्या जीवनामध्ये येते, एकतर ती आपल्याला बरंचसं काही शिकवण्यासाठी येते, आपल्याला काही पुढच्या धोक्यापासून वाचवण्याकरता येते, परंतु आपण त्याचा फक्त वर्तमान काळातच विचार करतो त्या संकटाचा आणि आपण परेशान होतो. परंतु त्या संकटामधून जे काही आपण शिकायला पाहिजे, काही त्याच्याकडून गायडन्स घ्यायला पाहिजे, ते आपल्याला संकेत देत असतं, त्यानुसार आपल्याला बदलावं लागतं. ते आपण न करता ज्याप्रमाणे रस्त्यामध्ये एखादा दगड आला तर त्याला आपण हातोडी घेऊन तोडायला लागतो. जो शहाणा माणूस असेल तो त्या दगडाच्या साईडने निघून जाईल. जर त्याला आपण तोडायला चालू केलं तर दगड कधीच तुटणार नाही. तसं परिस्थिती कधीच संपणार नाही आपल्या आयुष्यामधल्या. तर आपण त्या परिस्थितीला साईड देऊन, बगल देऊन, त्याच्यापासून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला न बदलता आपण स्वतःला बदलून जर आपण चाललो, निश्चितपणे आपल्या जीवनामधील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बदलता येणाऱ्या सारख्या गोष्टी आहेत. आता हे आपण म्हणाल की हे सांगणं सोपं आहे, परंतु परिस्थिती आल्यावर माणसाला कळतं, बरोबर आहे. परंतु त्यावेळेस माणसाला अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचं पॉईंट आठवणं ही त्या संकटाला फेस करायची प्रथम पाऊल आहे. आणि त्याप्रमाणे चालायचा प्रयत्न केला ते दुसरं पाऊल आहे. आणि तशी आपली मनस्थिती राहिली हे संपूर्ण अवस्था आहे. अर्थातच हे एकदम साध्य होणार नाही, तर आपल्याला हळूहळू प्रयत्न करावा लागणार. त्यासाठी आपलं मन शांत, एकाग्र, अपेक्षारहित राहिलं तर आपण हे करू शकतो. म्हणून आपण जीवनामधली मौलिकता ही धारण करून आपण त्याप्रमाणे योग्य ज्ञानाच्या आधारे, एक आध्यात्मिक दृष्टिकोनाच्या आधारे आपण जीवनातले प्रत्येक प्रॉब्लेम सोडवू शकतो. त्यामध्ये खचून न जाता, निराश न होता, आत्महत्येसारखा मार्ग न अवलंबता आपण त्याला, तसं वाहनाला आपण ओव्हरटेक करतो तसं आपण ओव्हरटेक त्या संकटांना करू शकतो. त्या संकटाची अवहेलना करण्यापेक्षा, संकटांना दोष देण्यापेक्षा त्याला ओव्हरटेक करून आपण पुढं जाऊ शकतो. आणि ही जी एक कला आहे ही आपल्याला शिकलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक आहे ज्ञान. हे ज्ञान आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञानाची तहान असली पाहिजे, ज्ञानाची पिपासा असली पाहिजे. ज्ञानाचा एक 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 थेंब आपण जमा केला पाहिजे. त्यासाठी व्यासंग पाहिजे, त्यासाठी सत्संग पाहिजे, त्यासाठी वाचन पाहिजे, त्यासाठी लिखाण पाहिजे. हे जीवनामध्ये आपल्याला यामधून खरं टॉनिक मिळतं. नाहीतर एखादं संकट आल्यानंतर आपल्यामधला ज्ञानाचा पूर्ण कोश रिक्त होतो, आपल्याला काही सुचत नाही आहे, बुद्धी एकदम हँग होऊन जाते. ज्याप्रमाणे कॉम्प्युटर हँग होतं त्याप्रमाणे बुद्धी हँग होते. आणि मग मनुष्य आपल्या जीवनामधून पलायनवादाचा मार्ग स्वीकारतो. आज दिसतं, आज समाजाकडं सगळीकडं आज एवढं जग पुढं गेलं असतानाही, एवढी सायन्स आणि टेक्नॉलॉजी एवढी असतानाही आत्महत्येचा रेशो किती वाढलेला आहे. दररोज कितीतरी आत्महत्या होतात, कितीतरी संबंध तुटले जातात. कशामुळं? तर आपल्यामध्ये हे ज्ञानरूपी पेट्रोल नाही आहे, आपला स्टॉक रिकामा झालेला आहे. त्यामुळं आपली बुद्धी हँग झालेली आहे.
आपल्याला दृष्टिकोन नाही त्या प्रकारचा. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगणं, ज्ञानाची पिपासा ठेवणं किंवा अशा ज्ञानी पुरुष किंवा सत्संग याच्यामध्ये जाऊन आपण तशा प्रकारचं ज्ञान अवगत करून किंवा ध्यानाच्या वेगवेगळ्या विधी ज्याच्या आधारे आपलं मन आणखी सशक्त बनतं. ध्यान म्हणजे काय, एका ठिकाणी डोळे बंद करून तास न तास बसलं याला ध्यान म्हणत नाही, त्याला योग म्हणत नाही. योग म्हणजे काय, योग म्हणजे आपण जे कार्य करायला निघालेलो आहे ते कार्य आपण सजग होऊन, डोळस होऊन पणे जागृत राहून करत राहणं याला ध्यान. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा योग शिकवताना भगवंतांनी सांगितलं, योगश्च चित्तवृत्ती निरोधा. चित्ताच्या वृत्तीचा निरोध म्हणजे योग आहे. आणि कुशलम, योग म्हणजे काय, कर्मकुशलता. कोणतंही कर्म जर कुशलतेनं केलं तर त्याला योग म्हणतात. म्हणून आपण योग वेगवेगळ्या प्रकारे त्याचे अँगल, त्याचे दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशाच प्रकारे मग आपण या चॅनलच्या माध्यमातून असे नवीन नवीन व्हिडिओ आपण पाहून आपण आपला ज्ञानाचा साठा वृद्धिंगत करावा, आपली ज्ञानाची तहान भागवण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं जे जीवन आहे सुखकर करायचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येकाला ही दृष्टी लाभो, प्रत्येकाचं जीवन हे आनंदी जावो, कल्याणकारी राहो, मंगलमय हो, अशी शुभकामना. धन्यवाद. ओम शांती.